तर माजी गृहमंत्र्यांवर झालेला हल्ल्याचा उद्देशानं हा हल्ला केलाय। या हल्ल्याची जबाबदारी फडणवीसांनी स्वीकारावी असं आव्हान संजय राऊत यांनी थेट फडणवीसांना दिलंय। माजी गृहमंत्र्यांवर हत्येचा उद्देशानं हा हल्ला केल्याचं देखील यावेळेस राऊत म्हणतायत। पाहुयात राऊतांनी काय म्हटलंय। महाराष्ट्राला धक्का बसावा किंवा चिंता वाटावी असं हे कालचं प्रकरण आहे। भाजपवाले म्हणतात स्टंट आहे। नरेंद्र मोदीकडून आम्ही स्टंट शिकलेलो नाही करायला। नरेंद्र मोदींकडून आम्हाला स्टंट शिकण्याची गरज नाही। हे स्टंटगिरी जे आहे बरं का, ही तुमचे प्रधानमंत्री किंवा तुमचे नेते कायम करत असतात। आम्हाला गरज नाही। देशमुखांचं डोकं किती फुटलंय बघा। डोक्यावर कशा पद्धतीनं हल्ला झालाय पहा। कशाला स्टंटची गरज आहे। देशमुखांचे चिरंजीव उभे आहेत काटोल मतदारसंघातून आणि ते निवडून येत आहेत। 7 वेळा देशमुख निवडून आले। मला तो मतदारसंघ माहिती आहे। तेव्हा हे जे काय चाललंय भारतीय जनता पक्षाची नौटंकी, ही या महाराष्ट्रामध्ये कधी अशा प्रकारचं वातावरण निवडणुकीत झालं नव्हतं की माजी मंत्री, माजी गृहमंत्री ह्यांच्यावरती असे हल्ले व्हावेत। असं वातावरण कोणत्याही निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात झालं नव्हतं। ते देवेंद्र फडणवीस, अमित शहांच्या काळात झालेलं आहे। तिकडे मणिपूरला पेटलेलं आहे। रस्त्यावरती आणून महिलांची झंड काढून त्यांच्यावर बलात्कार होत आहेत। इथे मंत्र्यांवरती हल्ले आणि हत्या होत आहेत। काय यांच्या हातामध्ये कायदा सुव्यवस्था सुरक्षित?